नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू एकदम सिंपल पद्धतीने. जसे की मी बनवते ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आता तुम्ही तर म्हणसाल की संक्रांत झाली आणि आता लाडू तर एकदाचे संपलेले आहेत, त्यावेळेस काही व्हिडिओ केला नाही, पण आजचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कसे करते पहा. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप छान वितळलं की त्यामध्ये 1-1.5 वाटी गूळ खिसलेला घालायचा आहे. आता गूळ छान वितळू द्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं आहे. पाणी ऑप्शनल आहे, घातलं तर चालतं, नाही घातलं तरी चालतं. फक्त गूळ वितळण्यासाठी पाणी घातलेलं आहे. आता गूळ छान वितळलेला आहे. आता ह्याची छान अशी कडक चाचणी करायची आहे. आता ज्यांना कडक लाडू करायचे आहेत त्यांनी कडक चाचणी करायची आहे आणि ज्यांना कडक आवडत नाहीत त्यांनी अशा चाचणीमध्ये सुद्धा लाडू बांधू शकता. तर आता थोडीशी चाचणी झाली का नाही पाहणार आहे. एका प्लेटमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी चाचणी टाकून बघितलेली आहे. आता एकदम परफेक्ट चाचणी तयार झालेली आहे. त्यामध्ये 1.5 वाटी तीळ घालायचे आहेत. आता 1 वाटी अगोदर घातलेले आहेत, परत अर्धी वाटी घालणार आहे. आणि तिळासोबत मूठभर असे शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे आणि तिळ खरपूस छान खमंग भाजून घ्यायचे आहेत, तरच लाडूला वापरायचे आहेत. आणि शेंगदाण्याचे पण सालपट काढून घेतलेले आहेत आणि 2 भागात फोडून घेतलेलं आहे, म्हणजे खपली केलेली आहे. आता यामध्ये थोडेसे तीळ टाकणार आहे. आणखीन थोडंसं कमी वाटलं म्हणून परत अर्धी वाटी तीळ घालणार आहे आणि थोडेसे शेंगदाणे घालणार आहे. 1-5 मिनटं आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. गॅस चालूच ठेवायचा आहे, कमी गॅस करून घ्यायचा आहे. लगेचच कढई काढून घेतलेली आहे आणि थोडंसं हाताला पाणी लावून छान असे गोल गोल लाडू बांधून घ्यायचे आहेत. गरम गरमच लाडू बांधायचे म्हणल्याच्या नंतर चटके हे बसतातच, पण ते गरम गरमच बांधावे लागतात, कारण ते परत कडक झालं ना लाडू बसत नाही. त्यामुळे आपल्याला कढईतच ठेवायचं आहे. आता हे बघा लाडू तयार झालेले आहेत. आणि जर समजा थंड झालं मिश्रण तर घाबरायचं नाही, परत त्याला थोडंसं गरम करायचं आणि लगेचच लाडू बांधायला घ्यायचे. म्हणूनच मिश्रण कढईमध्ये ठेवायचं आहे. कसे वाटले तिळाचे लाडू नक्की कमेंट करून सांगा. असं नाही की हे लाडू संक्रांतीलाच खायला पाहिजे, कधीही खाऊ शकतो आणि हिवाळ्यामध्ये तर खूप पौष्टिक असतात. चला तर आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा. बाय.